बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाकडून डोंबिवली शहरात बंदची हाक देण्यात आली होती। यावेळी भाजपनं रिक्षा संघटनांना रिक्षा बंद करण्याचं सांगितलं होतं। मात्र काही संघटना वगळता इतर रिक्षा संघटनांनी रिक्षा सुरू केल्या होत्या। दरम्यान काही रिक्षांवर दगडफेक करण्यात आली, तर रिक्षांच्या काचाही फोडण्यात आल्या। काही रिक्षा चालकांनी याबाबत डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झाले होते। महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईत काढण्यात आलेल्या महामोर्चासाठी ठाण्याहून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईला गेले। या लोकांच्या मनामध्ये आक्रोश आहे। सरकारमधील नेते मंडळींकडून होत असलेल्या महापुरुषांबद्दल करत असलेल्या वक्तव्याविरोधात हा आक्रोश आहे। मात्र मुंबईतील हा महामोर्चा दडपण्यासाठी अशा प्रकारचं राजकारण करून ठाण्यामध्ये आंदोलन केलं जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। यामध्ये नागरिकांना वेठीस धरलं जातंय। यात रिक्षा चालकांना मारहाणही केली आहे। परिवहन सेवा बंद करण्यात आली। नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात आला। हे सर्व करून या लोकांना काहीही मिळणार नाही। या लोकांनी वारकऱ्यांसाठी हा संप केलाय, परंतु खुद्द वारकरी हे आमच्या सोबत आहेत। या ठिकाणी त्यांनी आपली भेट घेतली। उगाच जुनं पुराण काढायचं आणि अशा प्रकारचं नवीन नाटक करायचं हे धंदे सुरू आहेत। ठाण्यातून जवळपास 5,000हून जास्त नागरिक मुंबईला पोहोचले। शरद पवार यांच्या समवेत आपणही मोर्चामध्ये सामील होत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं। त्या शहराचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून पोलिसांच्या मदतीने दुकानं बंद करतात। अत्यंत बालिशपणा आहे। सरकार असं चालत नसतं। मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांचं कुठे हे विशाल सह्याद्री सारखं असावं लागतं। किंवा त्यांनी फोन करून पोलिसांना सांगायला हवं होतं की बंद होऊ देऊ नका, वातावरण चांगलं होऊ राहू द्या, बसेस व्यवस्थित जातील याची सोय करा। ही सगळी बसून बैठक घ्यायला हवी होती। ठाणा कमिशनरची बैठक घ्यायला पाहिजे होती। ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बसेस जाणार आहे, कुठे ट्रॅफिक जाम होणार नाही, कुठे अपघात होणार नाही, याच्याकडे लक्ष द्या। तसं काहीच न होता लोक जबरदस्ती दुकानं बंद करतायत। माझा आक्षेप नाही, त्यांनी करावं, पण रिक्षावाल्यांना मारलंय। पण सत्ताधारी पक्षाने असं वागावं हे शोभा देत नाही। ते मुख्यमंत्री आहेत का व्हाईसरॉय आहेत? म्हणजे इंग्रज राजवटीमध्ये 45च्या आंदोलनामध्ये जसं गोळीबार झाला होता, तसे ते व्हाईसरॉय आहेत का मुख्यमंत्री आहे हेच मला आज कळत। तर नागरिकांना वेठीस धरलं जातं यामध्ये। तुम्ही बघा ना, तुम्ही पण बघताच आहात ना काय चालू आहे। एकीकडे आमचा मोर्चा असताना दुसरीकडे त्यांनी जबरदस्ती बंद करणं, नागरिकांना वेठीस धरणं, नाही तर दुसरं काय। सर, परिवहन सेवा बंद केलेली आहे, परंतु परिवहन सेवा त्यांच्या घरातलीच आहे, पाहिजे तेव्हा बंद कर। हा मोर्चा दबाव करण्यासाठी हे संपूर्णपणे हे तर स्पष्ट आहे ना। पहिल्यांदा पोलिसांमार्फत त्यांनी करून बघितलं, पण नशिबाने गृहमंत्र्यांनी चांगली भूमिका घेतली आणि सांगितलं असं काय होणार नाही, मोर्चा निघायला आमचा पोलीस सर्वतोपरी सहाय्य करतो। सुषमा अंधारे यांनी वारंवार संतांचा आणि महापुरुषांचा केलेला अपमान आपली वक्तव्याच्या निषेधार्थ आज ठाण्यात वारकरी संप्रदाय आणि हिंदू धार्मिक संस्थांनी समर्थन करत बंदची हाक दिली। यावेळी सुषमा अंधारे यांच्या निषेधार्थ आज ठाण्यात निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी ठाण्यातील हिंदुत्ववादी पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपनं वारकरी निषेध मोर्चाला समर्थन दिलं। हा निषेध मोर्चा ठाण्यातील जांभळी नाका येथील बाजारपेठेतील विठ्ठल मंदिर येथून सुरू झाला। या मोर्चाची सांगता ठाण्यातील तलावपाळी परिसरात गणेश घाट येथे करण्यात आली। यावेळी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे सुषमा अंधारे यांच्या विचारांचं श्राद्ध घालत पिंडदान करण्यात आलं। यावेळी या मोर्चात हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते, वारकरी संप्रदाय आणि धार्मिक संस्थांनीही सहभाग घेतला। या मोर्चात बाळासाहेबांचे शिवसेनेचे प्रवक्ते आणि माजी महापौर नरेश मस्के, भाजपचे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदे आणि भाजप महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे आदीही उपस्थित होते। की महाराष्ट्र भूमी ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि त्या जन्मभूमीमध्ये आम्ही सगळ्यांनी जन्म घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अंधारेबाई सारख्या बाईंनी पण
जन्म घेतला ही खरी तर मोठी शोकांतिका आहे. कारण आज वारकरी संप्रदायाबद्दल एवढं विचित्र आणि अपशब्द त्या वापरत आहेत. एकीकडे सांगतात की माझ्या घरात पण हरिपठण होतंय आणि दुसरीकडे त्याच गोष्टीवर टिंगलटवाळी करतायत. तर ही दुटप्पी भूमिका त्यांची दिसते आणि त्या हिंदू द्वेष्ट आहेत. कारण हिंदूंबद्दल सातत्याने काही ना काहीतरी त्या बोलत असतात. मला असं वाटतं त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाहीये. एक तर त्यांनी सरळ पाकिस्तानात जावं, कारण नेहमी त्या मुस्लिम बांधवांबद्दल किंवा त्यांच्या समाजाबद्दल चांगलं बोलत असतात किंवा हिंदूंबद्दल नेहमीच वाईट बोलत असतात. तर मला असं वाटतं त्यांनी इथे राहूच नये आणि त्यांनी पाकिस्तानात जावं. एकीकडे आपल्या नेत्यांबद्दल किंवा यांच्याबद्दल रोज सकाळी उठून काही ना काहीतरी बरळत असतात. मला असं वाटतं त्यांची भूमिका अशी आहे की रोज सूर्याकडे बघून थुकावं, म्हणजे जेणेकरून ते त्यांच्याच अंगावर पडतंय त्यांना कळत नाही. आणि त्यांची मला असं वाटतं आज जे श्राद्ध घातलेलं आहे, खरं तर त्यांची पात्रता नाही, त्यांचं श्राद्ध देखील कोण घालणार नाही अशी परिस्थिती आहे. तरी पण आम्ही मोठं मन करून त्यांचं श्राद्ध घातलेलं आहे. भारतीय जनता पार्टी असेल किंवा बाळासाहेबांची शिवसेना यांनी मिळून आम्ही इथे श्राद्ध घातलेलं आहे. त्या पात्रतेची देखील ती बाई नाहीये, कारण ती देवांबद्दल अशा प्रकारचं भाष्य करत असते. आणि आज ह्या मोठ्या संख्येने ठाणे बंदची हाक दिलेली आणि त्याला असा उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि मला असं वाटतं परत काहीतरी अशा गोष्टीवर बरळत राहणं. एकीकडे उद्धव साहेबांचं हिंदुत्व कुठेतरी संपलेलं आहे, कारण बाळासाहेबांनी ज्या हिंदुत्वाचं लढा लढला आणि त्यांचा पुत्र कुठेतरी अशा बाईला, ज्या बाईनी आतापर्यंत हिंदूंचा द्वेष केलेला आहे आणि ज्या बाळासाहेबांच्या विरोधात बोललेली आहे, अशा बाईला कुठेतरी बाजूला घेऊन ते स्वतःची पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतायत. तर उद्धव साहेबांना एकच सांगेल, आपण फार संयमी नेते आहात, पण अशा प्रकारच्या बाईला घेऊन जर आपण पुढे चालत असाल तर जी उरलेली शिल्लक सेना आहे ती देखील आपल्याकडे राहणार नाहीये आणि आपले विचार कुठेतरी संपतायत या माध्यमातून हे दिसतंय. कारण एकीकडे फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून तुम्ही अशा प्रकारे जर त्या बाईला पुढे करून विरोध करत असाल, आपले विचार कुठेही मांडत नसाल, तर ही चुकीची भूमिका आहे. कारण समोर बसून फक्त टाळ्या वाजवायचे, मला असं वाटतं ज्याचे बाप माहिती नाहीत कोणाला, म्हणजे स्वतःच्या बापाची ओळख नसेल, तीच लोक बसून समोर टाळ्या वाजवतायत. कारण आम्हाला हिंदू म्हणून आमच्या बापाची सगळ्यांना ओळख आहे, म्हणून त्या बाईने जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून वारंवार केल्या जात असलेल्या वक्तव्याच्या विरोधात आज हिंदुत्ववादी संघटना आणि वारकऱ्यांकडून बंदची हाक देण्यात आली. या संघटनांना पाठिंबा देत बाळासाहेबांची शिवसेना या हिंदुत्ववादी पक्ष देखील रस्त्यावर उतरला. या बंदसाठी बाळासाहेबांचे शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणजेच पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद करत होते. मात्र या बंदमुळे सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. या बंदमुळे चाकरमनी लोकांनाही तारेवरची कसरत करावी लागली. आंदोलन चालू आहे ना का काय बंद आहे बसच नाही. काय प्रॉब्लेम चालला आता जवळजवळ अर्धा तास झाला 5 वाजेपासून बस बंद आहे. आज परिवहन सेवा बंद आहे असं डिक्लेअर केलं. हो मला माझ्या मिस्टरांनी फोन करून सकाळी 5 वाजता सांगितलं की बस बंद आहे, कारण काही सांगत नाहीये. ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे न घेतल्यास जीवे ठार मारू अशी धमकी ठाणे महापालिकेतील ठेकेदार सुखदेव महेश पाठक आणि प्रीतम पाठक यांनी संतोष पवार यांना दिली आहे. सुखदेव पाठक आणि प्रीतम पाठक यांच्यावर या प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय. सुखदेव पाठक आणि संतोष पवार हे दोघे जण ठाणे महापालिकेत भागीदारीत ठेकेदारी करत होते. या संदर्भात फिर्यादी संतोष पवार यांनी ही माहिती दिली आहे. संतोष पवार जी, आपने जो पाठक जी के ऊपर हरिजन एक्ट केस लगाया है, इसका रीज़न क्या है? आपने उनके ऊपर एक केस क्यों लगाया? एक्चुअली मेरा नाम संतोष पवार है। तो मैं ठाणे महानगर पालिका में ठेकेदार करके 10 साल से मैं वहाँ पे ठेकेदारी करता हूँ। एक्चुअली 2019 में क्या होता कि हम लोग ने प्रभाग क्रमांक 4 संजय पांडे जी, इनका काम हम लोग पहले से करते आ रहे थे। तो उसके कुछ टेंडर निकले थे, तो टेंडर हमने भरे थे। तो टेंडर भरने से सुखचंद पाठक ने भी वो टेंडर भरे थे। तो ऑनलाइन टेंडर तो कोई भी भर सकता है, तो हिसाब से वो उसके ऊपर वाद हो गया और उससे
उन्होंने पाठक जी ने हम पे गाली गलौज करके जात पे मुझे बहुत कुछ बोला, तो उसके ऊपर उनके ऊपर एट्रोसिटी का केस आपको गाली वीली कब दी उन्होंने? कुछ दिन तारीख साल कुछ? 2019 में, दिसंबर 2019। तो उस समय वो केस अभी भी पेंडिंग चालू है, तो उन्होंने बेल पे है अभी वो। तो अभी क्या हुआ रिसेंटली कि एक 2020 में 6 टेंडर निकले थे, तो उस टेंडर में से 5 टेंडर उनको लगे, वो भी पांडे जी के ही थे, संजय पांडे जी के, वार्ड क्रमांक 4 के। तो कुछ टेंडर 5 टेंडर उनको लगे, 1 टेंडर मुझे लगा, तो 5 टेंडर उनके लगे। तो उन्होंने उस टेंडर का जो डीडी भरना रहता है चालान, सुरक्षा अनामत रकम, तो उन्होंने बाउंस कर दी थी वो। तो बाउंस कर दी तो महापालिका के अधिकारियों ने उनको बात कर दिया था, और जो सेकेंड लोएस्ट है जो हमारी कंपनी थी, तो उसको उन्होंने देने के लिए उन्होंने एक पत्र भी निकाल दिया था, और उनका वर्क ऑर्डर सब रद्द हो चुका था। तो कुछ पॉलिटिकल प्रेशर की वजह से उन्होंने उनकी जो कंपनी थी, मयूरेश मोतीराम जाधव, उनको ये काम लोग ने दिया, और मुझे भी बोला कि तुम आधा आधा मिलके कर लो। सेटलमेंट किया उन्होंने एक्चुअली, और सेटलमेंट में हमको भी काम की ज़रूरत थी, हम मतलब एकदम बेकार बैठे थे कोरोना की वजह से, तो हमने वो मान लिया। तो और उन्होंने हम पे एक अट रखी कि यही कंपनी पे आपको काम करना पड़ेगा। तो जो 50 लाख का काम था, तो 25-25 लाख हम लोग को डिवाइड करके दिया। तो और हमारा बिल हम लोग ने काम कर लिया, और बिल वही कंपनी पे आया। तो वो कंपनी पाठक जी ने हायर की थी, तो वो कंपनी वाले ने ना 75% पेमेंट पाठक जी को दिया, हमको ना देके। तो हमने पाठक जी को पूछा कि भाई हमारा पेमेंट हमको सर, पवार साहब ने जो हरिजन एक्ट सीट लगाई है अपना पाठक जी के ऊपर, इस केस में कितना प्रेशर आगे बढ़ चुका है? अभी इसमें संतोष पवार जी है जो मेरे पास आए अपनी कंप्लेंट लेके। तो हमने नौपाड़ा पुलिस स्टेशन, थाने कमिश्नर और यहाँ पे हमने कंप्लेंट दायर की, लेकिन उसका कोई भी कॉग्निजेंस या दखल लोकल पुलिस ने ली नहीं। उसके बाद हमने मेहरबान न्यायालय, विशेष सत्र न्यायालय जो है यहाँ पे थाने में, वहाँ पे 156(3) के तहत अर्जी की, और मेहरबान न्यायालय ने उसके ऊपर आदेश देते हुए 156(3) के तहत जो पाठक और उसका एक बेटा है आरोपी इसमें, उनके खिलाफ एफआईआर रजिस्टर करने के लिए आदेश दिया। उसके बाद अभी नौपाड़ा पुलिस ने उसका संज्ञान लेते हुए एफआईआर रजिस्टर की है। जो एफआईआर है वो सेक्शन 3 के तहत ZA जो है, जो ऑब्स्ट्रक्टिंग प्रोफेशन है, ऑब्स्ट्रक्ट जो विक्टिम होता है एट्रोसिटी एक्ट के तहत, उसका कोई भी व्यवसाय है या बिजनेस वो करता है, कुछ भी करता है, वो जात का है करके उसके अंदर ऑब्स्ट्रक्शन लाना, और किसी कारण से जो इस केस में है वो पहले का जो एट्रोसिटी एक्ट है वो केस पीछे लेने के लिए, दबाव लाने के लिए उन्होंने ऑब्स्ट्रक्शन किया, और उनका जो पैसा है जो उन्होंने काम किया है टीएमसी के टेंडर के तहत, उसका सारा पैसा खुद ले लिया और इनका पैसा अटका के रखा। उसकी वजह से ये सेक्शन के लिए हमने उनके खिलाफ एफआईआर रजिस्टर की है। और अभी इसमें आगे हम लोग, पुलिस ने कार्रवाई नहीं की है, इसलिए सेक्शन 4 जो एट्रोसिटी एक्ट है, तो उसके तहत पुलिस अधिकारी जो इसमें दोषी है उनके खिलाफ भी हम एफआईआर रजिस्टर करने वाले हैं।